Hello students, now in this video we will see some MCQs related with radioactivity, okay, of same chapter. Now see, the half-life of radioactive radon is 3.8 days, okay, half-life 3.8 days. The time at the end of which 1/20th of radon sample will remain undecayed is, okay. Now here what is given? T half-life. See, half-life is given 3.8 days. The time at which 1/20th of radon sample will remain undecayed, म्हणजे 20 पैकी एक भाग अनडिके पाहिजे. म्हणजे ओरिजिनल 20 असतील, N0 जर देर इज ओरिजिनल नंबर ऑफ रेडिओएक्टिव्ह न्यूक्लिया 20, त्यापैकी किती प्रेझेंट 1. सो N अपॉन N0 किती घेणार 1/20. आउट ऑफ 21 1/20th हे बघा असं त्याचा अर्थ झाला. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे? द टाइम ॲट द एंड ऑफ विच द रेडॉन सॅम्पल विल रिमेन अनडिकेड. टी काढायचं आहे. Now see, first of all we can see the formula for this. N upon N0 is equal to हाफ लाईफच्या भाषेमध्ये जर आहे तर तो 1/2n. ओके, सो 1/2n इज इक्वल टू n अपॉन N0. n अपॉन N0 किती प्रोव्हाइड केलेला आहे 1/20. ओके, सो 1 अपॉन, आता हा n 1/n म्हणजे 1च येईल आणि आपण हा 2/n म्हणजे हा काय झाला 1/2n आणि 1/20. काय झाला तो 1/2n 1/20 म्हणजेच काय झाला 2/n इज इक्वल टू 20. इनव्हर्स घेतलं तर 2/n इज इक्वल टू 20. हे जर सॉल्व्ह केलं आपण तर साधारण n ची व्हॅल्यू येते 4.3. कसं सॉल्व्ह करायचं समजा तर हे असं करू शकता बघा 2/n इज इक्वल टू किती आहे 20. लॉग घेतला दोन्ही साईडला तर लॉग ऑफ 2/n इज इक्वल टू लॉग 20. आपल्याला माहिती आहे a/m log a. सो n log 2 इज इक्वल टू लॉग 20. n इज इक्वल टू हा तिकडे जाईल log 20 अपॉन log 2. याची जर व्हॅल्यू काढली तर 1.3010 आणि याची येते 0.3010. डेसिमल शिफ्ट केला तर 13 आणि हे 3 म्हणजे साधारण 13/3 अप्रॉक्सिमेटली 4.3 येतं. म्हणजे n किती आला तुमचा 4.3. आता nचं रिलेशन टाइम बघा, टाइम फॉर अनडिकेड सॅम्पलचा जो फॉर्म्युला आहे t इज इक्वल टू n इंटू हाफ लाईफ पिरियड. टी हाफ म्हणजे काय हाफ लाईफ पिरियड. सो n किती आलेला आहे 4.3 आणि हाफ लाईफ किती प्रोव्हाइड केलेला आहे 3.8. So 4.3 into 3.8 that gives 16.5 days. B 16.5 days. Okay. पुढचं बघा, a freshly prepared radioactive source of half life 2 hour. टी हा प्रोव्हाइड केलेला आहे. emits radiation of intensity which is 64 times the permissible safe level. म्हणजे आता जर तो ओरिजिनल असेल तर तो डेंजर आहे, लक्षात घ्या. तो किती व्हायला पाहिजे त्याची इंटेन्सिटी 164 म्हणजे तो सेफ होईल त्यावेळेस, असं त्याचा अर्थ झाला. द मिनिमम टाइम आफ्टर विच इट वुड बी पॉसिबल टू वर्क सेफली विथ धिस सोर्स इज. हे बघा हाफ लाईफ किती दिलेलं आहे आपल्याला 2 तास. मी म्हटलं बघा टू वर्क सेफली इंटेन्सिटी मस्ट रिड्यूस बाय 164. म्हणजे आत्ता जो आहे तो त्याची जी पॉवर आहे ती हाय, त्याची जशी तीव्रता कमी होईल तसं तसं वापरायला काय होईल सेफ होत जाईल. त्याने काय सांगितलं की साधारण तो त्याची इंटेन्सिटी किती व्हायला पाहिजे 164 व्हायला पाहिजे त्यावेळेस. म्हणजे एक प्रकारे त्याची डिके झाला पाहिजे तेवढा तो, म्हणजे त्याची स्ट्रेंथ कमी होईल, त्याची इंटेन्सिटी कमी होईल आणि तो वापरायला काय असेल सेफ असेल. म्हणजे याचा अर्थ 64 ओरिजिनल असेल तर तो किती राहायला पाहिजे 1, तेव्हा त्याची इंटेन्सिटी जी असेल त्यावेळेस तो वापरायला सेफ असेल असं त्याचा अर्थ. म्हणजे N0 समजा 64 झाला आणि N काय झाला 1 झाला. N0 64 N काय झाला 1. सो 1/64 मागचाच फॉर्म्युला वापरता येईल 1/2. N म्हणजे काय असतो T/T. N म्हणजे काय असतो बघा 1/2N म्हणजे काय असतो T/T. सो 1/64 इज इक्वल टू 1/2 T/T. आता 1/64 ला आपण कसं लिहू शकतो 1/64 म्हणजेच किती 2/6. हे बघा 64 म्हणजेच किती 2/6. त्यामुळे 1/64 काय झालं 1/2/6 इज इक्वल टू 1/2 T/2. बघा हा बेस सारखा आहे 1/2 म्हणजे याची पॉवर सेम असेल. 6 इज इक्वल टू T/T. 6 is equal to काय T/T and therefore T is equal to small t is equal to 6 into T where T is half life period. याला आपण T हाफ कॅपिटल T नेहमी लक्षात घ्या हाफ लाईफ असतो.
हां, कॅपिटल टी काय असेल रेडिओॲक्टिव्हिटीमध्ये, कधी कधी टी हाफ लिहितात किंवा डायरेक्ट टी कॅपिटल टी असेल तर तो काय समजायचा, हाफ लाईफ. ओके. सो स्मॉल टी इज इक्वल टू 6 इंटू टी, 6. कॅपिटल टी प्रोव्हाइड केलेला आहे 2 आवर, सो 6 इंटू 2 दॅट इज 12 आवर बी. 12 आवर बी. पुढचं बघा. A radioactive sample at any instant has its disintegration rate 5000 disintegrations per minute. After 5 minutes, the rate is 1250 disintegration per minute. That is called rate of disintegration. dN by dt म्हणतो की नाही आपण, ते म्हणजे हे असतं. Then the decay constant is, decay constant म्हणजे लॅम्बडा काढायचा आहे आपल्याला. कशात काढायचा आहे, लॅम्बडा काढायचा आहे. हे बघा, इनिशियल समजा ही लेवल झाली आणि ही नंतरची, म्हणजे याचा अर्थ आपल्याला कसं प्रोव्हाइड करता येईल बघा. याच्यासाठी जो फॉर्म्युला आहे डीके कॉन्स्टंटचा, लॅम्बडा इज इक्वल टू 1 अपॉन टी लॉग ऑफ, हा लॉग एल एन म्हणजे टू द बेस ई, N1 अपॉन N2. सो लॅम्बडा इज इक्वल टू, आता टी किती दिलेला आहे बघा, आफ्टर किती वेळ म्हटलं टाइम, आफ्टर 5 मिनिट्स. आफ्टर 5 मिनिट्स म्हणजे टी किती आहे, 5 मिनिट्स. सो 1 अपॉन टी किती आहे, 5 लॉग ऑफ, हा एल एन आहे, लॉग ऑफ सुरुवातीला किती आहे तुमचा 5000 आणि नंतर किती आहे 1250. So 5000 N1 upon this N2, 5000 upon 1250, 1/5 log of ln, to the base e असतो हा, बरोबर 4 पट आहे बघा, 1250 गुणिले 4 म्हणजे 5000, म्हणजे log 4 झालं ते, 1/5 log 4 ला कसं लिहिणार 2 स्क्वेअर, त्याला कसं लिहिणार 2 स्क्वेअर, आणि मग आपल्याला माहिती log a raised to m, m log a, तसा हा 2 बाहेर येईल लॉगच्या, म्हणजे 2/5 log 2, 2/5 log 2, आणि 2/5 म्हणजेच किती 0.4 log 2, म्हणजे काय आन्सर 0.4 log 2 a, 0.4 log 2 a. बरोबर आहे. पुढचं सोपं आहे बघा. अ न्यूक्लियस विथ झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर 92 एमिट्स द फॉलोइंग इन अ सिक्वेन्स अल्फा बीटा मायनस अल्फा 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 बीटा मायनस अल्फा बीटा प्लस अल्फा. आता याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या, अल्फा जेव्हा एमिट होतो त्यावेळेस ॲटॉमिक नंबर 2 ने कमी होतो आणि मास नंबर 4 ने कमी होतो. ॲटॉमिक नंबर 2 ने कमी होतो, मास नंबर 4 ने कमी होतो अल्फासाठी. बीटा जेव्हा डिके होतो, बीटा जेव्हा बाहेर पडतो त्यावेळेस ॲटॉमिक नंबर 1 ने वाढतो +1, मास नंबरवर फरक पडत नाही, लक्षात घ्या बीटाच्या वेळेस. आता याच्यामध्ये 2 बीटा आहेत, म्हणजे एकदा प्लस होईल एकदा मायनस होईल, ते आता सांगतो तुम्हाला. अगोदर अल्फा मोजून घ्या किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8, 8 अल्फा आहेत. 8 अल्फा म्हटल्यानंतर ॲटॉमिक नंबर 8 दुने 16, 16 ने कमी होईल, 16 ने कमी होईल. ॲटॉमिक नंबर 16 ने कमी होईल, बरोबर आहे. आता फक्त ॲटॉमिक नंबरचा विचार करायचा, मास नंबरचा विषयच नाही आहे. झेड दिलेला आहे ना, ए असता तर तो मास नंबर, झेड असेल तर ॲटॉमिक नंबर. म्हणजे फक्त जसं एक्स असं लिहितो की नाही आपण, एक्स वर लिहितो ए आणि बेसला लिहितो झेड, म्हणजे बेसचा विषय चालू आहे आता, म्हणजे ॲटॉमिक नंबर. मग ॲटॉमिक नंबर कितीने कमी होईल, 16 ने कमी होईल, हे लक्षात घ्या. मी ते दाखवतो तुम्हाला बघा. झेड किती आपला 92 ॲटॉमिक नंबर, टोटल अल्फा किती आहेत 8. अल्फा जर एमिट झाला तर काय होतं, डिक्रीज ॲटॉमिक नंबर, इथे लिहून ठेवा कॉम आहे वाटलं तर, हा अल्फा जर एमिट झाला, अल्फा एमिट असं लिहून ठेवतो इथे, अल्फा एमिट बीटा प्लस एमिट. अल्फा एमिट झाल्यावर ॲटॉमिक नंबर 2 ने डिक्रीज होतो, बीटा मायनस एमिट झाल्यानंतर ॲटॉमिक नंबर, याला बीटा डिके म्हणतात, म्हणजे इलेक्ट्रॉन बाहेर पडला, मायनस प्लस अशा अर्थाने येते. इन्क्रीज नंबर 1 ॲटॉमिक नंबर, आणि बीटा प्लस असेल तर डिक्रीज बाय 1. आता अल्फा किती बाहेर पडलेत 8, 2 ने म्हणजे 16 ने कमी होईल, -16. बीटा मायनस किती बाहेर पडलेत 4, म्हणजे इन्क्रीज 4 ने होईल, +4. आणि बीटा प्लस किती बाहेर पडले 2, म्हणजे 2 ने कमी होईल परत. हे म्हणजे बघा 16 ने कमी होईल, 4 ने वाढेल आणि 2 ने कमी होईल. असं ओव्हरऑल जर विचार केला तर हे झाले -16 -2 -18 +4 -14, म्हणजे याच्यामध्ये 14 कमी होतील. 92 - 14 दॅट गिव्स 78, सॉरी दॅट गिव्स यू कॅन से व्हॉट 78, म्हणजे आन्सर काय येईल तुमचं बी. ओके, गुड. Which of the following cannot be emitted by radioactive substances during their decay? Yes, decay होत असताना
तुमचा अल्फा बाहेर पडतो म्हणजे हेलियम न्यूक्लिया, इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात म्हणजे बीटा डिके, आणि न्यूट्रॉन्स बाहेर पडतात म्हणजे एनर्जी बाहेर पडते, आणि प्रोटॉन्स मात्र बाहेर पडत नाही. ए 44चं काय 8. 45 बघा. इन द न्यूक्लियर फ्युजन रिॲक्शन given that the repulsive potential energy between the two nuclei is so and so, the temperature at which the gases must be heated to initiate the reaction is nearly so and so. लक्षात घ्या, याच्यासाठी व्हेरी हाय टेम्परेचर लागतं. फ्युजन रिॲक्शनसाठी इट्स अ व्हेरी हाय टेम्परेचर, आणि सध्या त्याची स्टँडर्ड व्हॅल्यू असते 10⁹ केल्विन. सो आन्सर काय येईल त्याचं डी. आन्सर काय येईल त्याचं डी. अ न्यूक्लियर रिॲक्शन इज गिव्हन बाय सो अँड सो इट रिप्रेझेंट्स. आता ही इक्वेशन काय रिप्रेझेंट करतं ते, म्हणजे हे इक्वेशन कसलं आहे, फ्युजनचं आहे, बीटा डिके आहे का, गॅमा डिके आहे का, फ्युजन आहे. ओके. आता याच्यामध्ये जो म्यूबार दिसतोय तो अँटी न्यूट्रिनो आहे, म्हणजे न्यूट्रिनोचे अपोजिट. न्यूट्रिनोचं काय तो अपोजिट अँटी न्यूट्रिनो आहे. त्यामुळे हा नील करेल. याला महत्व आहे बघा. -E म्हणजे इलेक्ट्रॉन बाहेर पडला, इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह चार्ज बाहेर पडला, म्हणजे बीटा पार्टिकल बाहेर पडला, म्हणजे हा बीटा डिके. याच्यावरून कळतंय -1E0 हे जे आहे हे डिसाईड करते की हे काय आहे, बीटा डिके. ओके. कन्सिडर द न्यूक्लियर रिॲक्शन दिस वन व्हॉट पार्टिकल डज डब्ल्यू. हे सोपं आहे फार. बघा, वर मास नंबरची बॅलन्स करायचा असतो आणि ॲटॉमिक नंबर बॅलन्स करायचा असतो. आता वर किती आहे बघा, 4 आणि इथे ए. मग आता इथे किती व्हायला पाहिजे, 4 + A, म्हणजे A + 4 एक प्रकारे. इथे किती A + 3 म्हणजे एक बाकी आहे, म्हणजे वर 1 येईल, वर काय येईल 1. बरोबर आहे. खाली बघा Z+2 म्हणजे खाली 0 येईल, म्हणजे वर 1 आणि खाली 0. म्हणजे हा काय झाला न्यूट्रॉन, हा काय झाला न्यूट्रॉन. कसं येईल ते बघा, वर 1 म्हणजे W, इथे 1 इथे 0, हा काय झाला न्यूट्रॉन. डी 47चा काय डी. 48 बघा. इन द न्यूक्लियर फ्युजन two nuclei come together to form a large nucleus. Which of the following is a correct equation for such a reaction? हे पण एक सोपं आहे. याच्यामध्ये फ्युजन होते, फ्यूज बघा शब्द काय फ्युजन. सो इथे फ्युजन होताना याच्यामध्ये बघा हे जे दिसतंय ड्युटेरियम अँड ट्रिटियम, हायड्रोजनचा हे आहे की नाही आयसोटॉप्स. ड्युटेरियम अँड ट्रिटियम हे फ्यूज होऊन आपल्याला हेलियम न्यूक्लियस मिळत आहे. म्हणजे सी जे आहे ती कोणती इक्वेशन कुठलं त्याचं आहे, न्यूक्लियर फ्युजनचं आहे सी. पुढचं बघा आता. नाव सी अँटी पार्टिकल इज. अँटी पार्टिकल पार्टिकलच्या अपोजिट. अँटी पार्टिकल काय असतं, पार्टिकलच्या अपोजिट. म्हणजे जो डिस्ट्रॉय करतो ओरिजिनल पार्टिकलला, इनिशियल पार्टिकलला ज्याला म्हणूया आपण. तर जो इनिशियल पार्टिकलला डिस्ट्रॉय करतो त्याला अँटी पार्टिकल म्हणतात. लक्षात घ्या, जो इनिशियल पार्टिकलला डिस्ट्रॉय करतो त्याला म्हटलं तर अँटी पार्टिकल. तर ह्या सर्व जर तुम्ही हे वाचलेत ऑप्शन्स तुमच्या लक्षात येईल. याच्यामधलं जे आहे शेवटचं अ फंडामेंटल पार्टिकल. हा अँटी पार्टिकल काय असतं, एक फंडामेंटल पार्टिकल विच कॅन एनिलेट करणे म्हणजे काय करणे, डिस्ट्रॉय करणे विथ दी करस्पॉन्डिंग पार्टिकल. म्हणजे अगोदरचा जो पार्टिकल आहे त्याला तो डिस्ट्रॉय करतो. म्हणजे जसं करप्शन अँटी करप्शन तसं पार्टिकल अँटी पार्टिकल, अपोजिट पार्टिकलच्या अपोजिट. जो त्याला पहिल्या पार्टिकलला डिस्ट्रॉय करतो असा पार्टिकल तो अँटी पार्टिकल. सो आन्सर डी. ओके. पुढचं बघा. नाव एक मिनिट. Uranium ores contain 1 radium-226 atom for every 2.8 into 10⁶ uranium-238 atom. Calculate the half-life of uranium-238-92 given that half-life of radium is 1600 years. ओके. आणि रेडियम काय आहे, युरेनियमचा डिके प्रोडक्ट आहे. म्हणजे युरेनियम डिके होऊन आपल्याला काय मिळत असतो, रेडियम मिळतो. काय म्हटलं बघा त्याने व्यवस्थित. युरेनियम ओर्स कंटेन, ओर्स म्हणजे ओरिजिनल जो हे असतं ज्याला आपण माइन्समध्ये निघतं ते ओर्स. सो युरेनियम ओर्स
कंटेन 1 रेडियम, म्हणजे 2.8 इंटू 10⁶ युरेनियमपैकी हा एक आहे. म्हणजे युरेनियमची संख्या जर 2.8 इंटू 10⁶ असेल तर त्याच्यापैकी एक कोण आहे, रेडियम, असा त्याचा अर्थ झाला. जसं की n/n0 मध्ये जर आपण विचार केला तर n किती झाला 1 आणि n0 किती झाला 2.8 इंटू 10⁶, अशा अर्थाने. कॅल्क्युलेट द हाफ लाईफ ऑफ दिस, आणि रेडियमचा हाफ लाईफ दिलेला आहे. हे सोपं आहे. यांचं जे रिलेशन आहे ते डायरेक्ट रिलेशन आहे. हे बघा, जो नंबर असतो तो डायरेक्टली प्रपोर्शनल कोणाला असतो, हाफ लाईफ पिरियडला. n इज प्रपोर्शनल टू t हाफ. सो nr म्हणजे रेडियम प्रपोर्शनल टू रेडियमचा हाफ लाईफ पिरियड, n युरेनियम प्रपोर्शनल टू t हाफ ऑफ युरेनियम. सो nr/nu इज इक्वल टू हाफ लाईफ ऑफ रेडियम अपॉन हाफ लाईफ ऑफ युरेनियम. हे बघा, युरेनियमचे किती आहे 2.8 इंटू 10⁶, त्याच्यापैकी एक रेडियम आहे. हे बघा 1 रेडियम कितीपैकी 2.8 इंटू 10⁶ पैकी. हे सोपं आहे. आणि हाफ लाईफ कोणाचा आहे, रेडियमचा, किती दिलेला आहे 1600, आणि कोणाचा काढायचा याचा, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. ओके, 1600 इंटू दिस हे सॉल्व केलं तर साधारण 4.5 इंटू 10⁹ हे येतं, म्हणजे सी येतं. सी. ओके, पुढचं बघा. रेडिओएक्टिव्ह एलिमेंट एमिट्स अल्फा. हे फारच सोपं आहे. अल्फा एमिट झाल्यावर ॲटॉमिक नंबर 2 ने कमी होईल आणि मास नंबर 4 ने. आता हे कोणतं आहे असं, हे बघा, ॲटॉमिक नंबर 2 ने कमी, मास नंबर 4 ने, सी. 51चं काय येईल, सी. 52 बघा. द हाफ लाईफ ऑफ रेडियम इज 1600 years. The fraction of a sample of radium that would remain after 6400 years is. हे पण सोपं आहे बघा. म्हणजे साधारण 1600 वर्षानंतर हाफ होईल. आता हे किती पट आहे, म्हणजे 6400/16 म्हणजे 4 टाइम्स, 4 हाफ लाईफ्स येतील ते. म्हणजे 1/2 इंटू 1/2 इंटू 1/2 इंटू 1/2, बरोबर आहे की नाही. म्हणजे असं जर करत राहिलो तर आपल्याला, म्हणजे हे बघा 16 4s आहे ते, म्हणजे 1/2 इंटू 1/2 इंटू 1/2 इंटू 1/2 4 वेळा करावं लागेल तुम्हाला. म्हणजे 1/2⁴ म्हणजे जर 1/16. हे थोडक्यात जर सांगायचं तर हे कसं सोडवलं जातं, इथे बघा 1/2⁴n क्वेश्चन मार्क, वेअर n. आता n किती असतो, तर त्याचा हाफ लाईफ किती आहे 1600, आणि विचारले 64 नंतर काय असेल ना, 6400 नंतर, म्हणजे त्याचे हाफ लाईफ किती आहेत, 4 हाफ लाईफ्स आहेत. म्हणजे n किती आहे 4 आहे, म्हणजे 1/2⁴ म्हणजे किती 1/16. हा अनडिकेड असेल, तेवढा भाग काय असेल, अनडिकेड. 53 बघा. A sample contains 16 grams of radioactive material. Half life of which is 2 days. After 32 days, the amount of sample is. आता लॉजिकल जर विचार केला तर 2 दिवसानंतर 1/2 होईल, तर बरोबर आहे. म्हणजे 1/2 म्हणजे किती होईल, 8 होईल, 8 ग्रॅम राहील. परत 2 दिवसानंतर काय होईल, त्याच्या 1/2, त्याच्या 1/2, असं जर करत गेलो आपण 32 डेज. काय म्हटलं, द फ्रॅक्शन ऑफ सॅम्पल ऑफ रेडियम दॅट वुड रिमेन आफ्टर दिस. कितीपैकी किती. आता एक्झॅक्ट व्हॅल्यू जर काढायची म्हटली तर साधी गोष्ट आहे, एकदम लॉजिकल थिंकिंग जर वापरलं तर 2 आणि हे 32 म्हणजे किती झाले बघा, 2 2 जा 2 2 जा, असं किती वेळा करावं लागेल तुम्हाला, 5 टाइम्स. म्हणजे 1/2 इंटू 1/2 इंटू 1/2 5 टाइम्स होईल ते. म्हणजे साधारण किती होईल ते. तो जर विचार केला तर ते जर सोडवायचंच म्हटलं तर ते कसं सोडता येईल बघा. ओरिजिनल सॅम्पल किती आपला 16 ग्रॅम, हाफ लाईफ किती आहे 2 डेज. विचारलं काय आफ्टर 32 डेज, याचा अर्थ काय, त्याच्या हाफ लाईफ्स किती आहे, तो 2 दिवस त्याचा हाफ लाईफ आहे, आणि 32 दिवसानंतर म्हणजे 32 म्हणजे 16 त्याला हाफ लाईफ्स आहेत. म्हणजे 1/2 इंटू 10 इंटू 16. आता साधी गोष्ट आहे, ओरिजिनल किती आहे तो 16 ग्रॅम आहे. 1/2⁴ 16 16 इंटू 1/2⁴ 16
1/216 16 इंटू 1/2/16 कसं लिहिलं जाईल 2^4 a^m^n a^mn 4 चौक 16 4 4 16 ओके 16 इंटू 1 आता 2^4 म्हणजे 16 झाले 16^4 बरोबर आहे हे किती झाले 2^4 म्हणजे 16 16/16^4 याचा जर विचार केला तर 1 आणि हे 4 म्हणजे 1/16^3 इज इक्वल टू 16 16 16 हे 4096 म्हणजे साधारण 4000 धरा आपण अप्रॉक्सिमेटली म्हणजे 1/4 इंटू 10^3 वर जाऊन -3 1/4 म्हणजे 0.25 इंटू 10^-3 -3 kg म्हणजे मिलीग्रॅम 0.25 मिलीग्रॅम म्हणजे 1 मिलीग्रॅमपेक्षा सुद्धा कमी ए हे ॲक्च्युअल व्हॅल्यू काढायची म्हटली तर नाहीतर लॉजिकल सरळ सांगतो की हे पण येणार नाही हे पण येणार नाही आणि हे पण येणार नाही हे डायरेक्ट येईल ए बरोबर आहे 54 The half-life of polonium-238 is 3 minutes. What fraction of 10 gram sample of polonium will remain after 15 minutes? सोपं आहे बघा 3 5 लक्षात घ्या म्हणजे तुमचा n किती येईल 5 येईल मग आपण मागच्या वेळेस सोडवलं तसंच फ्रॅक्शन इंडिकेट कसं येईल आपला 1/2n काय येईल 1/2n हां हे बघा 1/2n n कसा काढतो आपण त्याचा हाफ लाईफ जो असेल तो आणि किती दिवसानंतर काढलाय किंवा किती पिरियड सांगितले तो म्हणजे 15/3 म्हणजे 5 हा 5 येईल 1/2 म्हणजे 1/32 सोपं आहे ए 1/32 पुढचा बघा ना 55 बघा A sample of radioactive material has mass m, decay constant lambda, molecular weight capital M, Avogadro constant Na, initial activity of sample is. Activity म्हणजे काय नंबर ऑफ डिसइंटिग्रेशन पर युनिट टाइम dn/dt ज्याला आपण म्हणतो त्याला ऍक्टिव्हिटी म्हणतात हां झालेलं आहे आपलं हे थिअरीमध्ये शिकवलेलं आहे ऍक्टिव्हिटी म्हणजे नंबर ऑफ डिसइंटिग्रेशन पर युनिट टाइम दॅट इज कॉल्ड dn/dt तो आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे dn/dt इज इक्वल टू -λn म्हणजे जस्ट त्याचं फक्त मॅग्निट्यूड घेतलं तर आपल्याला dn/dt इज इक्वल टू काय λn त्याच्यामध्ये जो n असतो तो टोटल नंबर आपण घेतो आता डिपेंड करतं काही ठिकाणी n0 पण वापरला जातो तो लक्षात घ्या मग n काय घेणार टोटल आहे बघा इथे दाखवतो वाटलं तुम्हाला पण इथं वाचा वाटलं तर अ सॅम्पल ऑफ रेडिएक्टिव्ह मटेरियल हॅज मास एम या सर्वांचा वापर करायचा आहे आन्सरमध्ये बघा डीके कॉन्स्टंट लॅम्बडा मॉलिक्युलर वेट कॅपिटल एम ॲव्होगॅड्रोज कॉन्स्टंट Na द इनिशियल ॲक्टिव्हिटी काढायची आपल्याला म्हणजे dn/dtच काढायचं आहे सोपं आहे बघा dn/dt इज इक्वल टू -λn त्याचं फक्त मॅग्निट्यूड घेतलं मॉडमध्ये घेतलं तर dn/dt इज इक्वल टू λn याच्यामध्ये n काय टोटल नंबर ऑफ न्यूक्लिया समजा हा आणि काढला कसा जातो तो इन टर्म्स ऑफ मोल्सच्या भाषेत n इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगॅड्रो नंबर नंबर ऑफ टोटल नंबर ऑफ रेडिएक्टिव्ह न्यूक्लिया म्हणजे मोल्सच्या भाषेमध्ये कसं हे केमिस्ट्री तुम्ही शिकलेलं आहे नंबर ऑफ न्यूक्लियाय इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगॅड्रो नंबर ऑफ मोल्स म्हणजे स्मॉल n ॲव्होगॅड्रो नंबरला आपण Na म्हणतो सो n इज इक्वल टू काय स्मॉल n इंटू Na नंबर ऑफ मोल्स कसं काढतो मास ऑफ सबस्टन्स अपॉन मॉलिक्युलर वेट सो स्मॉल m अपॉन कॅपिटल M इंटू Na हा झाला n बरोबर आहे हा काय झाला n हे n ची व्हॅल्यू घेऊन फक्त इथे जाऊन टाकायचं ही झाली ऍक्टिव्हिटी dn/dt सो dn/dt इज इक्वल टू हे बघा रेट ऑफ डिसइंटिग्रेशन पर युनिट टाइम याला ऍक्टिव्हिटी म्हणतात आपण नंबर ऑफ डिसइंटिग्रेशन पर युनिट टाइम याला ऍक्टिव्हिटी म्हणतात सो dn/dt हे काढायचं आहे λn फक्त n आपण मिळाला n काय मिळाला स्मॉल m अपॉन कॅपिटल M इंटू Na सो लॅम्बडा इंटू कॅपिटल N काय आहे स्मॉल m अपॉन कॅपिटल M इंटू Na C लॅम्बडा m अपॉन M Na C ओके In the question number 55, the activity of the sample after time t will be. आता आफ्टर टाइम टी त्याची ऍक्टिव्हिटी काढायची आहे ना तो फॉर्म्युला काय आपल्याकडे n इज इक्वल टू n0 e रेस टू मायनस लॅम्बडा टी काय आपल्याकडे n इज इक्वल टू n0 e रेस टू मायनस लॅम्बडा टी बरं आहे मग आता त्यावेळेसची ऍक्टिव्हिटी आता ओरिजिनल नंबर किती आला आपला हा आला ना बघा इनिशियल ऍक्टिव्हिटी किती आली आपली म्हणजे एक प्रकारे हा n0 झाला आपल्यासाठी आत्ता या फॉर्म्युल्यासाठी हां
तो किती आलेला आहे आपला लॅमडा एम एन ए अपॉन एम. आणि मग हे झालं समजा एन इज इक्वल टू एन झिरो ई रेस टू मायनस लॅमडा. फक्त याला काय लावायचं ई रेस टू मायनस लॅमडा टी, कारण हा एन हे बघा एन इज इक्वल टू एन झिरो ई रेस टू मायनस लॅमडा टी. याच्यामध्ये ओरिजिनल व्हॅल्यू किती आली आपली ही जी मागच्या वेळेस आपला एन होता तो आता इथे काय झाला एन झिरो ओरिजिनल. तो किती व्हॅल्यू आहे बघा लॅमडा एम एन ए अपॉन एम, लॅमडा एम एन ए अपॉन एम इंटू ई रेस टू मायनस लॅमडा टी. करेक्ट, कारण इथे मी म्हटलेच बघा हिअर एन झिरो इज इनिशियल व्हॅल्यू. करेक्ट. बी 56 बी. 57 बघा The activity of freshly prepared radioactive sample is 10 raised to 10. म्हणजे ए दिलेली आहे समजा ए किती आहे 10 raised to 10. Whose mean life is 10 raised to 9. तो टी असतो की नाही असा मीन लाईफ इथे दाखवतो मी तुम्हाला. मास ऑफ एन ॲटम इज 10 raised to minus 25 kg. फाइंड मास इन मिलीग्रॅम ऑफ दॅट रेडिओएक्टिव्ह सॅम्पल. हे बघा ॲक्टिव्हिटी काय प्रोव्हाइड केलेली आहे आपल्याला ए येतो 10 raised to 10, मीन लाईफ हा टी 10 raised to 9 सेकंड, मास किती दिलेलं आहे 10 raised to minus 25 kg. आणि काय विचारलंय मास ऑफ सॅम्पल. आता आपल्याला हा एन इज इक्वल टू एन झिरो ई रेस टू मायनस लॅमडा टी पण लिहिता येतो आणि एन ए इज इक्वल टू ए झिरो ई रेस टू मायनस लॅमडा टी पण लिहिता येतो इन टर्म्स ऑफ ऍक्टिव्हिटी इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ रेडिओएक्टिव्ह न्यूक्लियर चालतो. ए इज इक्वल टू ए झिरो ई रेस टू मायनस लॅमडा टी. बट व्हॉट इज ए झिरो? ए झिरो इज लॅमडा एन झिरो. इथे पण तेच असतं समजा हे लॅमडा एन झिरो म्हणजे लॅमडा लॅमडा जातो म्हणून आपण एन इज इक्वल टू एन झिरो ई रेस टू मायनस लॅमडा टी लिहू शकतो. बरोबर आहे. सो ए झिरो इज इक्वल टू लॅमडा एन झिरो ही व्हॅल्यूवर टाकली. ऍक्टिव्हिटी किती दिलेली आहे आपल्याला 10 raised to 10. 10 raised to 10 इज इक्वल टू लॅमडा ए झिरोची किंमत टाकली लॅमडा एन झिरो ई रेस टू मायनस लॅमडा टी. 10 raised to 10 इज इक्वल टू आता याच्यामध्ये आपल्याला बघा काय प्रोव्हाइड केलेलं आहे लॅमडा इज इक्वल टू 1/t हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला आणि टी किती प्रोव्हाइड केलेला आहे 10 raised to 9. सो 1/10 raised to 9 म्हणजे हा 10 raised to minus 9 लॅमडाची व्हॅल्यू किती येईल 10 raised to minus 9. सो 10 raised to minus 9 एन झिरो आणि ही जर व्हॅल्यू टाकली याच्यावरनं तर तो साधारण काय येतो 1. तो काय येईल आपला 1. ओके. सो एन झिरो इज इक्वल टू हे इकडे डिवाइड होईल 10 raised to 10 अपॉन 10 raised to minus 9 minus 9 वर जाऊन प्लस 9 10 plus 9 19 10 raised to 19. हा काय झाला एन झिरो. हा काय झाला एन झिरो. आता एन झिरो म्हणजे काय तेवढी संख्या आहे नंबर ऑफ ॲटम्स म्हणूया आपण त्याला सध्या किंवा नंबर ऑफ रेडिओएक्टिव्ह न्यूक्लियाय. हां तेवढे न्यूक्लियाय म्हणजे तेवढे ॲटम्स आहेत. आता आपल्याला सॅम्पलचं जर मास काढायचं असेल तर एका ॲटमचं मास मल्टिप्लाय बाय तेवढे नंबर ऑफ ॲटम्स. एका याचं किती प्रोव्हाइड केलेलं आहे 10 raised to minus 25. एकाचं किती प्रोव्हाइड केलेलं आहे 10 raised to minus 25. बरोबर आहे. हे बघा 10 raised to minus मास ऑफ वन ॲटम इंटू टोटल किती आलेले नंबर ऑफ ॲटम्स 10 raised to 19. सो minus 25 10 raised to plus 19 दॅट इज minus 6 kg. हे कसं लिहिलं आहे 10 raised to minus 6 ला -3 kg. हां आता हे काय होईल तुमचं 10 raised to आता -3 kg म्हणजे ग्रॅम. 10 raised to minus 3 kg म्हणजे ग्रॅम म्हणजे 10 raised to minus 3 ग्रॅम आणि 10 raised to minus 3 ग्रॅम म्हणजे 1 मिलीग्रॅम. सो आन्सर काय 1 मिलीग्रॅम. ए आन्सर काय तुमचं येस 1 मिलीग्रॅम. ए पुढचं बघा इन अ sample of radioactive material, what fraction of the initial number of active nuclei will remain undisintegrated after half life? इंटरेस्टिंग आहे. हाफ लाईफच्या हाफ मध्ये किती डिसइंटिग्रेशन होईल म्हणजे जर स्मॉल टी किती प्रोव्हाइड केलेला आहे टी हाफच्या हाफ. स्मॉल टी किती प्रोव्हाइड केलेला आहे टी हाफच्या हाफ आणि विचारलं काय n/n0 किती राहील. बघा आपण अशा टाईपचा फॉर्म्युला वापरलेला आहे. टी किती दिलेला आहे टी हाफ ऑफ हाफ. आपल्याला माहिती आहे n/n0 इज इक्वल टू 1/2 स्मॉल एन वापरला आपण म्हणजे t/t घेतो आपण त्याला. टी हाफ लिहिला आहे t/t कॅपिटल टी म्हणजे टी हाफ. बरोबर आहे. सो n/n0 इज इक्वल टू 1/2 स्मॉल टी किती आहे t/2 म्हणजे t/2/t t/2/t टी कॅन्सल म्हणजे 1/2. सो 1/2 रेस टू 1/2
म्हणजे याचा अर्थ काय 1/2चा स्क्वेअर रूट म्हणजे 1/1चा स्क्वेअर रूट तोच राहील 1 आणि 2चा 1/2 म्हणजे 2^½ म्हणजे √2 1/√2 n/n0 काय येईल 1/√2 1/√2 ओके पुढचे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.